मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत की 2 किलो साबुदाण्यापासून एकदम पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या आणि योग्य प्रमाणासहित आपण 2 किलो साबुदाण्याच्या पापड्या तयार करणार आहोत। तर त्यासाठी हा 2 किलो साबुदाणा आपण बाजारातून आणलेला आहे। तो स्वच्छ असा व्यवस्थित निवडून घेतलेला आहे। तर हा पाटीच्या साह्यामध्ये मी सगळं पाटीमध्ये ओतून घेतला आहे। एक पाटीमध्ये याच्यासाठी ओतलं आहे की आपण उद्या याच पाटीच्या साह्याने पाण्याचं प्रमाण घेणार आहोत। तर वाळलेला साबुदाणा आहे तो मोजून घ्यायचा आणि नंतर त्याच मोजलेल्या भांड्याने आपण त्याचं पाणी ठेवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 किलो साबुदाणा छान असा मोजून घेतलेला आहे। तर पाटी गच्च भरलेली आहे। उद्या ह्याच पाटीच्या साह्याने आपण पाणी ठेवणार आहोत। तर इथे या पाटीमध्ये आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत। तर साबुदाणा आधी आपण धुवून घेणार आहे। तर इथे साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेणार आहोत। 1-2 पाण्याने आपण साबुदाणा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा भिजेल इतपत पाणी ओतून ठेवणार आहे। तर 2 किलो साबुदाण्याच्या भरपूर अशा पापड्या होतात। तर इथे आपण साबुदाणा भिजायला ठेवलेला आहे। एक अर्ध कांड पाणी साबुदाण्याच्या वरती राहील इतपतच आपण याच्यामध्ये पाणी ठेवणार आहोत। तर पाहू शकतात मी बोटही बुडवून दाखवलेलं आहे। एक अर्धच कांड आपलं वरती राहिलेला आहे आणि हा साबुदाणा आता आपण रात्रभर भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकतात मी सगळा साबुदाणा सुट्टा करून घेतलेला आहे, जेणेकरून एकाच जागी जास्त घट्टपणा येणार नाही। त्याच्यामुळे मी सगळा साबुदाणा सुट्टा करून घेतलेला आहे आणि साबुदाणा छान असा भिजलेला आहे। तर एक साबुदाणा 2 किलो साबुदाणा आहे, पण एक 5 किलोची पाटी गळवट आलेली आहे भिजल्यानंतर। तर त्यानंतर आपण साबुदाणा शिजवण्यासाठी पातेल्याला तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहोत। तर रात्री आपण पाहिलं की जी पाटीने मी साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच पाटीने मी पाणी मोजून घेणार आहे आणि 4 पाट्या एक पाटी साबुदाणा होता त्याच्यासाठी मी 4 पाट्या पाणी ठेवणार आहे। तर 4 पाट्या तुम्ही म्हणताल की भरपूर ठेवलं, तर 4 पाट्याच्यासाठी की आपल्याला ऐन टायमाला जर कमी पडलं तर गरम पाणी असावं, त्यासाठी मी 1 पाटी पाणी काढून ठेवणार आहे आणि 3 पाट्यामध्येच आपण साबुदाणा शिजवून घेणार आहे। तर इथे मी पातेल्याला तेल वगैरे लावून घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकतात बरोबर 4 पाट्या मी इथे पाणी ओतून घेत आहे आणि साबुदाणा सगळा शिजवण्यासाठी 1:3 असं प्रमाण आहे। काही घ्या, ग्लास घ्या, पाटी घ्या, पातेलं घ्या, काही घ्या, तो साबुदाणा सुट्टा जो कोरडा साबुदाणा आहे तो मोजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात तिप्पट असं पाणी टाकायचं। 1 असेल तर 3 असं पाणी टाकायचं। शक्यतो 1 जास्त टाकायचं आणि ते काढून घ्यायचं नंतर शिजवताना, ते खूप महत्त्वाचं आहे। आणि इथे मी बाजूला तुम्ही पाहू शकतात की मीठ वगैरे टाकून पाणी काढून ठेवलेलं आहे। तर हे पाणी मी जर मला साबुदाणा घट्ट वगैरे जाणवला तर परत पाणी गरम करण्यापेक्षा हे बाजूला काढून ठेवलेलं पाणीच मी त्याच्यामध्ये वापरणार आहे। पण हे पाणी अजिबात लागत नाही, पण शेलकीचं असावं म्हणून मी काढून ठेवलेले। तर इथे मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हा साबुदाणा सगळं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर योग्य असं पाणी घेऊन आपण साबुदाण्याच्या पापड्या झटकीपट कोणीही करू शकतो, इतक्या सोप्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या होतात। एक 15 मिनटं साबुदाणा शिजून घ्यायचा चांगला आणि असं वेगळं काही करायचं नाही आहे, फक्त एक थोड्या वेळ हलवत बसायचं। जास्त म्हणजे काय म्हणतात जोरही लागत नाही, हलवावंही लागत नाही। हळूहळू आपलं एक 15 मिनटं हलवलं की त्याला थिकनेसपणा येतो, सगळा चिकट साबुदाणा जाणवायला लागला की एक 5 मिनटं शिजून द्यायचा आणि गॅस बंद करायचा। एक 15 मिनटात तर हा साबुदाणा छान असा शिजतो। तर इथे सगळा साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि एक 5 मिनटं माझ्या सासूबाई इथे हलवत आहेत, जेणेकरून आपला साबुदाणा खाली चिटकू नये या हेतूनच आपण ह्याला हलवतो। याच्यामध्ये 1-2 किलो आपण बटाटे खिसून वगैरे टाकू शकतो। बटाट्याच्या खिसानीही पापड्या आपल्या खूप छान होतात। एक 10 मिनटं गॅसवर आपण हे साबुदाण्याच्या पापड्याचं शिजवून घेतलेलं आहे। तर पाहू शकतात आपलं जे आहे साबुदाणा आणि पाणी त्याला दोन्हीलाही उकळी यायला लागलेली आहे आणि घट्टपणाही जाणवायला लागलेला आहे। एक अजून 5-10 मिनटं आपण हे गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर घालण्यासाठी घेणार आहोत।
तर मी तुम्हाला लगेचच दाखवते. मी जे पातेल्यामध्ये पाणी वगैरे काढून ठेवलेलं आहे ते पाणी पाटीमध्ये ओतून दाखवते, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की आपण ठेवलेल्या पाण्यापैकी एक पाटी बरोबर काढलेली आहे. तर येथे पाहू शकतात बरोबर आपली जी पाटीच्या साह्याने आपण 4 पाट्या ठेवलेल्या होत्या, त्याच पाटीच्या साह्याने बरोबर एक पाटी पाणी आपण काढून ठेवलेले आहे. आणि आपला 2 किलो साबुदाणा शिजवण्यासाठी 3च म्हणजे एकाच 3 या प्रमाणामध्येच आपल्याला पाणी लागलेलं आहे. तर एक 5 मिनटं मी अजून शिजवून घेतलेला आहे. कलर चेंज झालेला आहे, एकदम पातळ असा पांढरा शुभ्र कलर होतो आणि साबुदाणा असा शिजलेला लगेच लक्षात येतो आपल्या गृहिणींच्या. तर इथे पापडी घालून बघते, तर अजिबात पळी वगैरे फिरवावं लागत नाही. ठराविक अंतरापर्यंत ही पापडी आपली व्यवस्थित पसरते, म्हणजेच आपलं हे बेटर सगळं पापड्या घालण्यासाठी तयार आहे. तर एक 5 मिनटं थंड होऊन आम्ही वरती नंतर हे घेऊन जाणार आहे आणि पापड्या घालून घेणार आहे. तर एक 10 मिनटं आम्ही हे सगळं व्यवस्थित कापड वगैरे टाकून घेतलं. तोपर्यंत हे थंड झालं आणि नंतर पळीच्या साह्याने मी आणि माझ्या सासूबाई दोघी मिळून ह्या एक 10 ते 15 मिनटात पापड्या आपल्या घालून होतात. एकदम सोप्या पद्धतीने, नुसत्या पळीने तर ओतायच्या असतात. तर ह्या पापड्या घालून घेतो. तर तुम्ही म्हणताल की साबुदाण्याच्या पापड्याला कागद वापरायचा, परंतु गेल्या वर्षीचा कागद होता तो 1 वर्षच वापरलेला होता, परंतु तो पापड्याला चिटकून वरती आला. ते कशानं झालं काही कळलंच नाही आहे. मग ह्यावेळेस ठरवलं की आपण कपड्यावरच घालूया. एकदम कपड्यावरही छान पापड्या निघल्या. थोडंसं पाणी टाकून आपण पापड्या काढल्या की छान निघतात. मग आम्हाला हेच छान वाटलं, कपड्यावरच्याच पापड्या आवडल्या खरं तर कागदापेक्षा, कारण ह्याचं बेटरही कोमटच असतं. कागदावर घातलं आणि ते चिटकूनच बसलं, मग निघलं पण ते त्रास होतो आपल्याला काढायला. त्याच्यापेक्षा आम्ही कपड्यावरच घातल्या. तुम्ही कशावर घालता तेही नक्की कमेंट करून सांगा. तर कपड्यावरही तुम्ही पाहू शकतात, पुढे मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्याचा पण. एकदम छान अशा पद्धतीमध्ये आपल्या ह्या पापड्या निघलेल्या आहेत. तर कसल्याही प्रकारचा अट्टहास न करता एकदम झटकीपट कोणीही पहिल्यांदा सुद्धा ट्राय करू शकतात. इतक्या सोप्या अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या. फक्त प्रमाण पाण्याचं व्यवस्थित घेतलं तर सगळंच जमून जातं. एक 15 मिनटं शिजवणं आणि एका पाटीला 3 पाट्या पाणी किंवा काही कशाने आपण साबुदाणा जो कोरडा साबुदाणा आहे तो मोजून घेणार आहे, त्याचप्रमाणे आपण ते नंतर पाणी पण मोजून घेणार आहे. तर इथे आपल्या सगळ्या साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. आता इथे संध्याकाळचे 6:30 वाजले होते. मी साबुदाण्याच्या पापड्या काढण्यासाठी आलेली होती. तर इथे पाहू शकतात की पाणी टाकून एकदम छान अशा आपल्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या निघलेल्या आहेत. मला तर ही पद्धत खूप आवडली आणि कागदापेक्षा कपड्यावरच ह्या साबुदाण्याच्या पापड्या घालाव्याशा वाटल्या. तर इथे 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर एकदम छान अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. साबुदाण्याच्या पापड्या टणक असतात, पडली तरी फुटत नाही. एकदम कडक अशा ह्या साबुदाण्याच्या पाटीभर पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तळल्यानंतरही एकदम खुसखुशीत अशा पापड्या तयार होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते